अंगणवाडी किती वाजता ओपन करायचं, किती वाजता बंद करायचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. 1 एप्रिल 2024 पासून 7:30 ते 11:30 पर्यंत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये ही वेळ लागू केली गेली आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामधून तालुक्यामधून सेविका आणि मदतनीस मला कमेंट आला आहे की सर आमचं परिपत्रक पाठवा. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ज्या जिल्ह्याचं परिपत्रक हवं असेल तुम्हाला, तालुक्याचं परिपत्रक हवं असेल तर मला कमेंट करा नक्कीच. मी तुम्हाला जशी मला अपडेट मिळेल त्याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व माहिती देणार आहेत. पण आता एवढं जास्त कमेंट आला आहे सेविका आणि मदतनीस ताईंचं, तर मी याच एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या जिल्ह्यामध्ये 1 एप्रिलपासून 7:30 वाजता अंगणवाडी ओपन करायचं आहेत त्याचं उत्तर मी सर्व देणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल लागू होत नाही. तर आपल्याला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत आपल्याला अंगणवाडी 7:30 ते 11:30 पर्यंत भरायचं आहे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये काही तालुके असेल त्या ठिकाणी 7:30 ते 11:30 पर्यंत अंगणवाडी आपल्याला भरायची आहेत. पालघर हा आदिवासी भाग आहे, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी लागू होते 7:30 ते 11:30 किंवा 12पर्यंत हा वेळ लागू असतो. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल 2024ला अंगणवाडी 7:30 ते 11:30पर्यंत किंवा 12:30पर्यंत 12पर्यंत आपल्याला अंगणवाडी भरायची असते. आता एवढे जिल्ह्यामध्ये लागू होते कारण या जिल्ह्यामध्ये तापमान जास्त असते 1 एप्रिलपासून. काही जिल्ह्यामध्ये 1 मार्चपासून त्या ठिकाणी तापमान जास्त असतो. तर हा तापमान त्यावेळेस मार्चपासून असेल त्यावेळेस त्यांचं त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये त्यांचं 7:30 हे मार्च महिन्यापासून लागू होऊ शकतो. आणि जे मी तुम्हाला जिल्हे या ठिकाणी सर्व काही दाखवले ते त्या जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत आपल्याला ही 7:30ची वेळ असते. आता हे प्रत्येक सेविका आणि मदतनीस ताईंनी मला कमेंट केलं की आमचं परिपत्रक मिळालं नाही, आमच्याकडे हे अपडेट नाही, आमच्याकडे हे अपडेट नाही. तर बघा ताईंनो, आपले सुपरवायझर आहे, आपले CDPO आहे किंवा आपले जे ग्रामीण प्रकल्प अंतर्गत जे प्रकल्प आहे त्या ठिकाणी ही नोटीस हे परिपत्रक काढलं जातं. तर 100% तुमचं मी जे जिल्हे तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवले, नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव आहे, पालघर, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यामध्ये ही 7:30ची वेळ असते. म्हणजे मोजून एकूण किती जिल्हा असेल 10 ते 15 जिल्ह्यामध्ये ही वेळ लागू केली जाते. आता प्रत्येक ताईंचं मला प्रश्न होता की सर आमचं या ठिकाणी तापमान जास्त आहे आणि तरीसुद्धा आमचं 7:30चं वेळ नाही. तर बघा ताईंनो, आपल्याकडे स्मार्टफोन असतो, आपल्याकडे सर्व काही डिजिटल आहे. तर आपण सुद्धा टेम्परेचर चेक करू शकतो. किती डिग्री सेल्सिअस आपल्याकडे टेम्परेचर आहे तो आपण चेक करायचं आहे. तो चेक करून आपण आपल्या सुपरवायझरला अपडेट द्यायचं आहे किंवा आपल्या कार्यालयामध्ये तालुका लेवल असेल किंवा जिल्हा लेवलला असेल त्या ठिकाणी आपल्याला ते तापमान रेकॉर्ड करून आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचं अर्ज. म्हणजे त्या ठिकाणी तात्काळ ते निर्णय घेतील. 1 एप्रिल तर 30 जूनपर्यंत 7:30ची ओपनिंग असेल अंगणवाडीची. आता हे प्रत्येक जिल्ह्याचं मी परिपत्रक पाठवू शकत नाही कारण काही वेळेस काय होतं ऑफलाईनसुद्धा नोटीस बोर्डवरती लावले जातं हे परिपत्रक. तालुक्या लेवलला किंवा जिल्हा लेवलला काही प्रकल्पामध्ये काही ठिकाणी वेबसाईटवरती अपलोड केलं जातं आणि हे परिपत्रक कोणत्या बेसवरती तयार केलं जातं आणि कोण तयार करतं. तर बघा ICDS असेल, पदाधिकारी असतात ते प्रकल्पमधून किंवा ICDSमधून त्या ठिकाणी हे परिपत्रक त्यांच्यावर ते स्वतः तयार करत असतात. कारण आपला जो एरिया आहे, आपल्या एरियामध्ये टेम्परेचर काय सध्या आहे रनिंगमध्ये त्यानुसार किंवा जिल्हा परिषदमधून हे परिपत्रकसुद्धा निघतं. टेम्परेचर आपल्याला त्या ठिकाणी सर्व काही पाहिलं जातं आणि त्या टेम्परेचरनुसार आपलं 7:30 ते 11:30 किंवा 12 किंवा 12:30पर्यंत आपली अंगणवाडी ओपन करायची असते. तर ही सर्व डिटेल आहे आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना नक्की व्हिडिओ शेअर करा. कारण मी जेवढे तुम्हाला जिल्हे म्हटले आहेत ते 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत आणि बाकी जिल्हे असेल ते मार्चमध्ये, काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये मार्चमध्ये तापमान जास्त वाढ होतो त्या ठिकाणी. तर आपल्याला तापमानसुद्धा त्या ठिकाणी एखाद्या वेळेस काय होतं 35 असते, 38 असते किंवा 42 पर्यंत जाते. तर ज्या भागामध्ये जेवढं तापमान जेवढं टेम्परेचर वाढत आहे तेवढं त्या ठिकाणी लवकरात लवकर ते परिपत्रक काढतील आणि आपली अंगणवाडी त्या ठिकाणी 7:30 ते 11:30पर्यंत
आपल्याला भरावा लागणार आहे. याच पद्धतीने आहे. आणि जर आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचं परिपत्रक हवं असेल तर आपल्याला शक्य तेवढं मी तर नाहीच देऊ शकत, पण तुम्ही काय करायचं तुमच्या सुपरवायझरला विचारणा करायचं. त्यांना जर माहीत नसेल तर महिला बालविकास विभाग आपल्या तहसील कार्यालय आपल्या तालुक्यावरती जो महिला बालविकास विभाग कार्यालय आहे त्या ठिकाणी विचारायचं. त्या ठिकाणी ICDP ऑफिसर असेल त्या ठिकाणी. नंतर तिथे जर आपल्याला अपडेट मिळालं तर 100% आपल्या प्रकल्पामध्ये 100% हे अपडेट तुम्हाला मिळणार आहेत. तर या पद्धतीने असतं हे परिपत्रक लागू केलं जातं. आधी सुरुवातीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये टेम्परेचर किती आहे, नंतर बाकी जिल्ह्यामध्ये 1 मार्चपासून लागू केला जातो. तर या पद्धतीने आहे. आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना आन्सर दिला आहे. जास्तीत जास्त आपले जे सेविका मदतनीस ताई आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आणि जाता जाता तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. म्हणजे कोणतीही अपडेट असेल, अंगणवाडीची कोणतीही अपडेट असेल, भरतीची कोणतीही अपडेट असेल किंवा ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं, सर्व माहिती मी A to Z या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर काय होतं ताईंनो, जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार आहेत आणि ते नोटिफिकेशन बघून तुम्ही माझं व्हिडिओ बघू शकतात. धन्यवाद.